शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं हळद चंद्राई इथं आपण बघत आहात। हळद चंद्राई आता ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं जे प्रमाण आहे हे आता आपल्याला इथं बंद करायचं आहे। कारण आता इथं जे कालावधी आहे हा संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत। कारण जो पाला आहे हा शेंड्यापासून सर्व अन्नद्रव्ये हे बुडापर्यंत जाण्यासाठी तयार आहेत आणि इथून जी सुरुवात होती ही सुरुवात इथले अन्नद्रव्ये जे आहेत हे अन्नद्रव्ये परिपूर्ण खालच्या भागामध्ये असे जाऊन पानामधून या दांडीमध्ये येतात आणि या दांडीमध्ये आल्यानंतर इथून ते बुंध्यामध्ये जातात। जिथं आपण आता हे बुंधा बघू, हे बघा अशा प्रकारे बुंधा आहे आणि या बुंध्यामधून हे सर्व या कंदामध्ये जातात जमिनीच्या आतमधल्या आणि या कंदामध्ये जाडी, लांबी, रुंदी, आतला घर हे सर्व वाढत असते। त्याची लांबी रुंदी वाढते, वजनी येतात, त्यामुळे हे पूर्ण अन्नद्रव्य आता पूर्ण पानामधले जमिनीमध्ये जात आहेत आणि पानं सुकत आहेत, वाळत आहेत। तर अशा जर परिस्थिती असेल हळदीची तर त्यात घाबरायचं काही कारण नाही, कारण कालावधी हा तिच्या वयाचा संपलेला आहे। त्यामुळे तिचा जे नैसर्गिक नियम आहे कालावधी संपण्याचा हा आता संपुष्टात येण्याची चिन्ह आपल्याला इथे दिसत आहेत। कारण त्यातला हिरवेपणा जो आहे पानामधला आणि त्याच्यातला पिवळेपणा येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारण आता पानामध्ये जे अन्नद्रव्य आहे सर्व जमिनीमध्ये उतरणं चालू झालेलं आहे। तर त्यासाठी आता पाणी जे आहे आपण 8 दिवस होऊन गेले पाणी देऊन, अजून आपल्याला साधारणतः 15 दिवसांनी पुन्हा ड्रिपचं पाणी द्यायचं आहे आणि शेवटी 31 जानेवारीला शेवटचं पाणी द्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे पाणी दिल्यानंतर हळदीला परिपूर्ण आपल्याला बिना पाण्याचं सोडायचं आहे। कारण पूर्ण हळद आपल्याला वाळू द्यायची आहे, पूर्ण पाला इथं पूर्ण वाळू द्यायचा आहे पाला। कारण पाल्यातला जो अर्क आहे, अन्नद्रव्य आहे, हे पूर्ण आपल्याला जमिनीमधल्या जे आपले कंद आहे त्या कंदामध्ये उतरले पाहिजे। तर त्यासाठी परिपूर्ण हळद वाळण्यासाठी आपल्याला पाणी बंद करणं आवश्यक आहे। अन्यथा आपण जर पाणी बंद नाही केले तर आपल्याला सर्वात मोठा धोका होऊ शकतो आणि तो सर्वात मोठा धोका म्हणजे त्याला अजून फुटवे येतात आणि हळद ही हिरवी होत राहते। तर त्यासाठी पाणी थोडं लवकरच बंद केलं सर्वात चांगलं असते। तसं पाहिलं तर पाणी आपण थोडं लवकर म्हणजे जानेवारीच्या 15 तारखेला शेवटचं पाणी देऊ शकतो। परंतु आपली जी हळद आहे ही चंद्राई, तर या हळदीला आपल्याला बेडवर असल्यामुळं किंवा दुसऱ्याही कुठल्या हळदी बेडवर असतील तर जानेवारीच्या शेवटपर्यंत पण आपण पाणी देऊ शकतो। कारण बेडवर असल्यामुळं पूर्ण पाणी खाली झिरपते, त्याच्यानंतर पूर्ण पाणी झिरपल्यानंतर आपल्याला ती परिपूर्ण बिना पाण्याची राहू द्यायची म्हणजे वाळण्यासाठी। आणि जे काय अन्नद्रव्य तुम्हाला द्यायचे आहेत ते आत्ता या पाण्यासोबत ड्रिपमधून आपण देऊ शकतो। जसं पोटॅशियम शोनाइट 0050 अशा प्रकारे आपण इथं देऊ शकतो 6-6 किलो। दुसरं काहीही द्यायची गरज नाही, हे सर्वात महत्त्वाचं। आणि या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला कंदामध्येच आवश्यक असते जाडी वाढवण्यासाठी, तर हे आपण यावेळेस देऊन आपण आपल्या हळदीला सोडून द्यायचं असते।